कारण आमच्या या भगिनींना सरकारवर विश्वास आहे। आपल्याला आठवत असेल काँग्रेस सरकारनं किंवा काँग्रेसनं महाआघाडीनं झालेल्या निवडणुकीमध्ये महिलांना आव्हान केलं की आम्ही तुम्हाला 2100 रुपये देतो, पण हे नेहमीच महाआघाडीवाले भूलथापा मारत असतात म्हणून त्यांच्याकडे आमच्या भगिनी न पाहता कोल्हापूर जिल्ह्यात तर 10 पैकी 10 आमदार या ठिकाणी महायुतीचे निवडून दिले। इंडिया @47 म्हणजे 2047 साली या देशाला महासत्ता बनण्याचं जे काही स्वप्न पाहिलेलं आहे त्यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत। देशाची इकॉनॉमी 2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर आपल्याला द्यायचे असताना राज्याची इकॉनॉमी देखील आपल्याला $1 ट्रिलियन पर्यंत द्यायची आहे आणि 2047 सालापर्यंत ती $3.5 ट्रिलियन पर्यंत गेली पाहिजे असा या ठिकाणी आपला प्रयत्न सुरू आहे। देशातलं सर्वात मोठं बंदर वाढवण बंदर हे नाशिक पासून 100 किलोमीटर या शक्तीपीठाला कनेक्ट होणार आहे। खरं म्हणजे माझ्याकडे आज या ठिकाणी 1000 शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन आहे। हे सर्व नुसतं निवेदन नाही आहे तर यांचा फोन नंबर सह त्यांच्या सह्यांसह या ठिकाणी आणि म्हणून विकासाला विरोध करण्याचं काम कोण करत असेल तर ही महाआघाडी बिघाडी करत आहे। जय भवानी, शक्तीपीठ महामार्ग आमच्या हक्काचा घ्यायचा ना। आणि हा शक्तीपीठ महामार्ग घेण्यासाठी तुमच्या सोबत तुमच्या बरोबरीनं आणि तुमच्या एक पाऊल पुढं या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे माझे मित्र राज्यसभेचे खासदार सन्माननीय धनंजय महाडिक साहेब, ज्यांनी आता आपलं बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि शक्तीपीठ महामार्ग या महामार्गामध्ये कुठली कुठली शक्ती केंद्र येतात, कुठले कुठले जिल्हे येतात याचा अगदी तंतोतंत उल्लेख केला। असे माझे विधानसभेतील सहकारी माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर प्रामुख्यानं गेली अनेक दिवस याचं नेतृत्व करत खऱ्या अर्थानं बाधित शेतकऱ्याला न्याय देण्याचा ज्यांनी प्रयत्न केला किंवा प्रयत्न सुरू आहे असे माननीय दौलतराव जाधव, माजी महापौर राजू शिंगाडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सुजित भाऊ चव्हाण आणि ज्यांनी हा लढा सुरू केला अशा या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या रुचिताताई, मान्यवर व्यासपीठ, समोर उपस्थित असणारे सर्व बाधित शेतकरी बांधव, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना आज पहिल्यांदा मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे कारण आमच्या या भगिनींना सरकारवर विश्वास आहे। आपल्याला आठवत असेल काँग्रेस सरकारनं किंवा काँग्रेसनं महाआघाडीनं झालेल्या निवडणुकीमध्ये महिलांना आव्हान केलं की आम्ही तुम्हाला 2100 रुपये देतो, पण हे नेहमीच महाआघाडीवाले भूलथापा मारत असतात म्हणून त्यांच्याकडे आमच्या भगिनी न पाहता कोल्हापूर जिल्ह्यात तर 10 पैकी 10 आमदार या ठिकाणी महायुतीचे निवडून दिले। अशा आमच्या या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आता मला वाटतंय 2 हप्ते एकत्र मिळणार देखील आहे, त्यामुळे काळजी काय करू नका। सांगण्याचा हेतू एवढा आहे की आपल्याला प्रगती पथावर जायचं आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, सन्माननीय पंतप्रधानांनी इंडिया @47 म्हणजे 2047 साली या देशाला महासत्ता बनण्याचं जे काही स्वप्न पाहिलेलं आहे त्यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत। आणि प्रामुख्यानं
सन्माननीय खासदार धनंजय माडिक यांनी सांगितल्याप्रमाणे देशामध्ये नीती आयोग यासाठी काम करते आणि राज्यामध्ये मित्रही संस्था यासाठी काम करत आहे. देशाची इकॉनॉमी 2027 पर्यंत $5 ट्रिलियन आपल्याला द्यायची असताना राज्याची इकॉनॉमी देखील आपल्याला $1 ट्रिलियन पण द्यायची आहे आणि 2047 सालापर्यंत ती $3.5 ट्रिलियन पण गेली पाहिजे असा या ठिकाणी आपला प्रयत्न सुरू आहे. खरं म्हणजे पडळकर साहेब परवा मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये शक्तीपीठ महामार्गाविषयी आपलं मत व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. मुंबईतून बांदा असेल, मुंबईतून नागपूर असेल आणि मग वर्ध्यातून आता बांद्यापर्यंत होत असला आपला शक्तीपीठ महामार्ग, यामध्ये अनेक शक्तीपीठ, यामध्ये प्रामुख्यानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्या देशातलं सर्वात मोठं बंदर वाढवण बंदर हे नाशिक पासून 100 किलोमीटर या शक्तीपीठाला कनेक्ट होणार आहे आणि त्यामुळं माल वाहतूक ही अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला देखील त्या ठिकाणी माल वाहतूक करता आल्यामुळं चांगला भाव मिळणार आणि अशा पद्धतीने होत असताना विरोधक पहिल्या काळामध्ये आता लोकसभेची निवडणूक आणि निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्दा नव्हता, त्यामुळं त्यांनी या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केला. खरं म्हणजे त्यांना वाटतं त्या मुद्द्यामुळे त्यांचा विजय झाला, पण निश्चितपणे माडिक साहेब तो छत्रपती शाहू महाराजांच्या स्वतःच्या इमेजचा विजय होता आणि हाच विषय त्यांनी पुन्हा या ठिकाणी विधानसभेला घेतला, पण विधानसभेमध्ये त्यांचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून आला नाही. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, खरं म्हणजे माझ्याकडे आज या ठिकाणी 1000 शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन आहे. हे सर्व नुसतं निवेदन नाही आहे, तर फोन नंबरसह त्यांच्या सह्यांसह या ठिकाणी आणि म्हणून विकासाला विरोध करण्याचं काम कोण करत असेल तर ही महाआघाडी बिघाडी करत आहे. या ठिकाणी समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, मुंबईतील मेट्रो असेल, अटल ब्रिज असेल, खोपोलीतून या ठिकाणी लोणावळ्यापर्यंत गेलेला टनेल असेल, पुण्याचा रिंग रोड असेल, या सगळ्या गोष्टी जर कोणी केल्या असतील तर त्या महायुतीच्या शासनाने केलेल्या आहेत आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या आहेत. प्रामुख्यानं आज या ठिकाणी ठराव सादर होत असताना मी आपल्याला एवढंच सांगेन की ही चळवळ आमच्या एका रुचिता ताईने निर्माण केलेली आहे आणि आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलेला, आम्ही देखील आपल्यासोबत आहोत. आजच्या या वेळाच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेन की या शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या ज्या आमच्या शेतकरी बांधवांचे जमिनी जात आहेत त्यांना आम्ही चांगला त्या ठिकाणी दर देण्यासाठी आम्ही सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करत आहोतच. पण आता आपल्या भाषणामध्ये कुणीतरी सांगितलं की आम्हाला दादागिरी केल्या जातात. माडिक साहेब आपल्यापेक्षा हे काय दादागिरी जास्त करणार, करायचं असं तर येऊ देत त्यांना आपण सांगू. आणि म्हणून आम्ही सर्वजण आपल्याला एवढीच आज या ठिकाणी ग्वाही देतो, प्रामुख्याने शेतकऱ्याचं कुठलं नुकसान होणार नाही याची खात्री देतो. शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीला ज्यापेक्षा जादा दर दिला जाईल यासाठी आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सांगतो आणि त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन तुम्हाला एवढं सांगतो की या शक्तीपीठा महामार्गाचा शेवटचं डांबर आणि खडीपर्यंत होईल त्या ठिकाणी पडेपर्यंत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू एवढी ग्वाही आपण या ठिकाणी आम्ही देतो आणि पुढच्या काळामध्ये जे जे काही आपल्याला करावं लागेल ते या शक्तीपीठासाठी आम्ही तुमच्या पुढे राहून आम्ही करू एवढी ग्वाही या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.